नमस्कार, मी संजय कुमार. 10वीच्या परीक्षेला काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यासाठी मी अत्यंत महत्त्वाचा ॲडवाईस देणार आहे. अभ्यास जरी आपला झालेला नसेल किंवा आपला अभ्यास 50%, 60%, 70%, 80% जरी झालेला असेल आणि आता तुम्हाला जर आपले मार्क वाढवायचे असतील, पण आता सुद्धा तुम्ही तुमचे मार्क वाढवू शकता. फक्त तुम्हाला आता काही गोष्टी फॉलो करणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मनामध्ये तो विचार आणला पाहिजे की आता मला अभ्यास करायचा आहे. आता मला मोर दॅन 95% पेक्षा अधिक मार्क घ्यायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला असा विचार करताल, त्यानंतर इतर गोष्टीसाठी जे आवश्यक वातावरण आहे ते हळूहळू काय होणार आहेत, तयार होणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा व्यवस्थित टाइम टेबल बनवायचा. जास्तीत जास्त वेळ अभ्यासात तुम्ही कसे राहताल याचा विचार तुम्हाला करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडिया असेल, तुमचे फ्रेंड सर्कल असेल, तुमचे रिलेटिव्ह असतील, तुमचे फॅमिली मेंबर असतील, अशा लोकांपासून आता 1 महिन्यासाठी परीक्षा संपुस्तवर दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही तुम्ही जे बोलण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त फोकस शांत राहणं आणि कॉन्सन्ट्रेट आपल्या अभ्यासावर करणं. आता सुद्धा तुम्ही 1 महिन्यात सुद्धा मोर दॅन 90% मिळवू शकतात. त्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो, माहित आहे, हे जे असे 10वीचे जे बोर्डाचे क्वेश्चन पेपर आहेत, असे 8 ते 10 क्वेश्चन पेपर आहेत आणि ते जर तुम्ही व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला मोर दॅन 95%च्या वर आता सुद्धा मार्क पडू शकतात. अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही जर ठरवलं आणि व्यवस्थित जर अभ्यास केला, क्वेश्चन पेपर जर पुन्हा पुन्हा सोडवले, रिपिटेशन इज द मदर ऑफ लर्निंग अँड कन्सिस्टन्सी इज द फादर ऑफ द स्किल. म्हणजे जर तुम्हाला व्यवस्थित जर स्कोर करायचा असेल तर याच्यात मॅजिक नाही, फक्त याच्यात आहे लॉजिक. तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन पेपर सोडवा आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस अभ्यास करताना तुमचं माइंड जवळ इतर गोष्टीचा विचार करत असेल, तुमचं माइंड जर भटकत असेल, अशा वेळेस तुम्ही काय करायचं, एक तुम्हाला सांगतो एक साधं लॉजिक. त्यावेळेस तुम्ही तुमचा जो श्वासोश्वास आहे त्याच्यावर फोकस करायचा. जो श्वास बाहेर येतो, आत जातो, बाहेर येतो, आत जातो, असं फक्त 2 मिनिट तुमचं ज्या वेळेस मन भटकत असेल अशा वेळेस तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष फक्त जो तुमचा श्वासोश्वास आहे त्याची जी स्पीड आहे, तो येतो कसा, तो जातो कसा, याच्याकडे फक्त 2 मिनिटं पाहायचं आणि त्यानंतर मात्र तुमचं माइंड स्थिर होणार आणि त्यानंतर तुम्ही अभ्यासाकडे जायचं. जर तुम्ही व्यवस्थित ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला मोर दॅन